महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स फेडरेशन यांचे आपल्या थकबाकी बिलासाठी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन. त्यांना सुद्धा आता शेवटी तरुणच आहेत ना, तरुण होत करून मुलींना सुद्धा यामध्ये आलेले आहे. स्वतःचं नवऱ्यानं घातलेलं सोन्याचे जे दागिने असतात, स्त्रियांची संपत्ती असते, जी स्त्री अलंकार असतो, ते सुद्धा त्यांना गहाण देऊन विकून त्यांना व्यवसाय करायची वेळ आली. वाईट आहे. जी फेडरेशनची समन्वय बैठक जी घेण्यात आली आहे, मागील 15 दिवसापूर्वी आम्ही कोल्हापूरमध्ये जे अधिवेशन घेतलं, त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी डिटेल घेऊन आम्ही कार्यकारिणी जाहीर केली आणि कार्यकारिणीनंतर आमचं यापुढे जे आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कार्यकारिणी स्थापन करणं गरजेचं होतं. आणि यापुढे आमचं आंदोलन हे आम्ही PWDचे जे राजे आहेत त्या राजेंच्या राजवाड्यासमोर आम्ही बसायचं ठरवलेलं आहे. ही पहिल्या आंदोलनाची आमची भूमिका असेल. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीत अगदी त्यांचे पुतळे जाळू किंवा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, अशा प्रकारचं आंदोलन आम्हाला करावं लागणार आहे नजीकच्या काळामध्ये. आणि यासाठी आम्हाला थोडा अवधी लागेल. राज्यभरातून कंत्राटदारांची मोठ्या संख्येने जमवाजमव करून आम्ही आंदोलन उघडून करणार आहोत. एकूण किती थकबाकी आहे? एकूण कॉन्ट्रॅक्टर एकूण 90,000 कोटीपर्यंत सर्व खात्यांची मिळून थकबाकी जात आहेत आणि साधारणपणे 4 ते 5 लाख कॉन्ट्रॅक्टर आपल्या राज्यामध्ये आहेत. यापूर्वी कॉन्ट्रॅक्टर एकत्र येत नव्हते, वेगवेगळ्या संघटना होत्या. त्यामुळे आम्ही एकत्र फेडरेशन करून जिल्ह्याचे प्रतिनिधी त्यामध्ये घेऊन जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संघटन उभा करून मोठ्या प्रमाणावर जमाव आम्हाला लोक एकत्र करून आंदोलन करायचे. आंदोलन कुठे करणार आहेत आणि किती संख्येने लोक ह्या आंदोलनामध्ये सामील होतील? किती संख्येने लोक सामील होतील? जिल्हा वाईज आम्हाला आढावा घ्यायला लागेल. जिल्हा वाईज आम्हाला नाही म्हटलं तरी जरी एक 1000 जिल्ह्यामध्ये 1500 लोक जरी जमले तर काही जिल्ह्यामध्ये अजून संघटना सक्रिय नाही, त्यामुळे तिथे वेळ लागेल. किंवा यानंतर जर सरकारने या अधिवेशनात पैसे कधी देणार हे जर ठाम सांगितलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर त्याचं कुलूप लावायचं काम संघटना करते. प्रत्येक जिल्ह्यात पहिल्यांदा आम्ही त्यांना कुलूप लावून त्यांचे ऑफिसेस बंद करू आणि जर 8 दिवसात जर गव्हर्नमेंटने जाहीर केलं तर मग काही आंदोलन करायची गरज नाही. पण 100% पैसे देण्याची शासनाने हमी द्यावी. बरं, भेट कोणाची घेणार आहात तुम्ही? आम्ही आता उद्याला बांधकाम मिनिस्टरची भेट घ्यायचं ठरवलंय. बांधकाम मंत्र्याची बरं, पत्रव्यवहार केला होता का ह्याच्याही? पत्रव्यवहार तर प्रत्येक दर आम्ही डायरेक्ट मंत्र्यांना पत्र पाठवत नाहीत. आमचे कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांच्याकडे वारंवार मागणं चालू आहे.